काळी मांडवाच्या दिवशी सकाळच्या वेळेला छान असा चिवडा असायचा. नंतर मग पोहे, उपमा आणि आता मात्र असतो मूग डाळीचे किंवा बेसन पिठाचे भजे. आणि ते भजे सगळ्यांना इतके आवडतात आणि ते खावीशी पण इच्छा होते. चला तर मग त्याच भजींची मी आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तर मी इथे थोडेसे ओवा टाकून घेणार आहे. थोडे कुचकरलेले आहेत मी हातावरती. सोबतच छान अशी हळदी पावडर टाकायची आहे आपल्याला कलर येण्यासाठी. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि हे सगळं टाकल्यानंतर छान असं तुम्हाला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि थोडं थोडं पाणी टाकून भजींसारखं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये छान असं सोडा खार टाकून घ्यायचं आहे. आणि तो टाकल्यानंतर थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि तो छान असं डायल्यूट करून घ्यायचा आहे. आणि मग एकजीव करायचे पूर्ण आपल्याला पीठ. आणि हे भजींसाठी पीठ आपलं तयार आहे. एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आता छान असे आपण भजे काढून घेऊया. यामध्ये कांदा वगैरे काही नसतो, पण तसेच या भजे खायला खूप छान आणि टेस्टी लागतात. तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून बघा. छान अशा भजे आपल्याला एक 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 करून सोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. ह्या भज्या सोडून झाल्यानंतर बघा तुम्ही कुठून कुठून थोडं थोडं भजींमधून पीठ बाहेर पडतंय. अशा कंडिशनमध्येच ते आपल्याला उलट्या करायच्या आहे. या भजी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्यांना जास्त कलर वगैरे यायचे वाट नाही बघू द्यायची. अशा हलक्याच पिवळ्या पिवळ्या असताना त्या तेलातून काढायच्या आहेत. पण त्या कच्च्याही राहायला नको, पूर्णपणे शिजल्या पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि सोबतच मस्तपैकी अशा भजे काढत असताना खूप स्पीडली हात चालवायचा आहे. नाहीतर काय होतं, आधी टाकलेल्या भजे त्या करपतात आणि नंतरच्या भजे वेगळ्या लागतात. त्यासाठी तुम्हाला तेवढं 2 गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने ह्या भजे तयार होतात. खूप छान आणि टेस्टी लागतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, याच्यामध्ये ना कधी-कधी कांदा वगैरे पण टाकतात आपण जेव्हा घरी भजे काढतो. परंतु ह्या आचार्याच्या भज्या हे अशाच असतात आणि मग खूप छान आणि टेस्टी लागतात. आणि टमॅटो केचपसोबत तर खूप छान. चला तर मग या छान अशा भजे खायला. मी गरम गरम अशा छानपैकी भजे मात्र काढून घेते.